श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी माया। आपण पाहत आहात BBM न्यूज। पाहुयात आजच्या काही ताज्या घडामोडी। सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर रोहन मोदी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव। विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शाल श्रीफळ देऊन गौरवपूर्ण सत्कार। वैद्यकीय सेवेला मानाचा मुजरा। सामाजिक, राजकीय, व्यापारी व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती। नमस्कार, मी माया आणि आपण पाहत आहात BBM न्यूज नेटवर्क। मी आहे जतमध्ये आपला प्रतिनिधी। जत शहरातील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर रोहन मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला। वैद्यकीय सेवेत त्यांनी केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल उपस्थितांनी कृतज्ञता व्यक्त करत त्यांना पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। 27 जून रोजी आयोजित या कार्यक्रमाला युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काउन्सिल भारत, सांगली जिल्हाध्यक्ष माननीय संतोष मोटे, प्रगतशील शेतकरी बसवांना शेंडगे, परिवहन सेवाव्रती कोरे साहेब तसेच श्री मायाक्का देवी श्री भाग्यवंती देवी मंदिर देवस्थान जतचे अध्यक्ष तथा BBM न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक बसवराज महाराज अलगूर यांच्या हस्ते डॉक्टर रोहन मोदी यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। डॉक्टर रोहन मोदी यांनी स्त्रीरोग उपचार, रुग्णसेवा आणि आरोग्य जनजागृती क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची उपस्थित मान्यवरांनी मुक्त कंठाने प्रशंसा केली। त्यांच्या सेवेमुळे अनेक कुटुंबांना नवजीवनाची आशा मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। या वाढदिवसानिमित्त वैद्यकीय, व्यापारी, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून तसेच शुभेच्छा संदेशांद्वारे डॉक्टर मोदी यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि अखंड यशासाठी शुभेच्छा दिल्या। संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात पार पडला। उपस्थितांनी डॉक्टर रोहन मोदी यांच्या समाजोपयोगी कार्याचा गौरव करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या। कॅमेरामॅनसह प्रतिनिधी पूजा खोत, BBM न्यूज नेटवर्क जत। नमस्कार। आज जत शहरातील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ तसेच अतिशय डॉक्टर आणि या आरोग्य विभागातील सगळ्यात असे सुंदर आणि हँडसम आमचे KM हायस्कूलचे चेअरमन साहेब आणि डॉक्टर आहेत रोहन मोदी सर। अतिशय त्यांना बघितल्यानंतर मी ते खंत बोलून सुद्धा दाखवलं की तुम्ही आरोग्य विभागामध्ये कसं काय इतकं स्मार्ट आणि इतकं सुंदर असणारं आमच्या ह्या जत शहरातील डॉक्टर आहेत। आणि त्यांचं आज जन्मदिन आहे, प्रकट दिन आहे। त्यानिमित्तानं आज आम्ही श्री मायाक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान व मानवाधिकार संघटना या दोन्हीच्या वतीनं आम्ही आज माननीय श्री जिल्हाध्यक्ष संतोष मोटे साहेब यांच्या हस्ते डॉक्टरांचा आम्ही आज इथे सत्कार घेणार आहे। आणि मी त्यांना विनंती करतो की आमचा जो भाग आहे हा जतचा हा सीमावर्ती भाग आहे। कन्नड आणि मराठी असे दुभाषिक आहेत आणि ह्याला गडीनडू म्हणतात आणि त्याच पद्धतीनं आम्ही आज सुद्धा त्यांचा सत्कार हे पेहरावा आणलेला आहे आणि तो त्यांनी मानून घ्यावा आणि तो सत्कार स्वीकारावा असं मी त्यांना विनंती करतो। संतोष मोटे साहेब आपण सुरू। तर त्यांचा सत्कार या ठिकाणी आम्ही संपन्न केलेला आहे। तर त्यांना आमच्या शुभेच्छा सदिच्छा अशा आहे की त्यांचं कार्य फार मोठं आहे आणि फार छान आहे। शिक्षण विभाग आणि आरोग्य विभाग या दोन्हीमध्ये त्यांचं उत्तम कामगिरी आहे, उत्तम काम आहे आणि या कामाची दखल घेऊन शासनानं ह्यांना अगदी भारत सरकारनं पद्मश्रीसारखा पुरस्कार ह्यांना द्यावा आणि त्यांना भेटावा अशा आमच्या सदिच्छा आणि आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत। धन्यवाद महाराज। शुभेच्छा आपण बातमी लावायची। नमस्कार, मी
संतोष तुकाराम मोठे, सांगली जिल्हा मानव अधिकार संघटना सांगली. आज आमचे जतचे स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर रोहन मोदी सर यांचा आज प्रकट दिन असल्या कारणाने आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या रुग्णालयामध्ये आलेलो आहे. या शुभेच्छा देत असताना आमचे मित्र श्री दिलीप कोरे साहेब व बसवराज शेंडगे साहेब तसेच त्याच पद्धतीने बसवराज अलगूर महाराज हे आम्ही आज इथं शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे. आमच्या संघटनेकडून एवढीच एक इच्छा आहे डॉक्टर साहेब की आमच्या जतसारख्या दुष्काळी भागात तुम्ही इतका मोठा दवाखान्याचा जो म्हणजे लोकांना बाहेर जाण्यासाठी जावं लागत होतं की टेस्ट टू बेबी किंवा याच्यासाठी ते तुम्ही आज जत शहरात चालू केला त्याबद्दल मी तुमचं पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि आपल्या हातून असंच अजून चांगले उत्तरोत्तर काम घडो हीच मी बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.